असा असतो तिन्ही सांदाची वेळ आणि बागेमध्ये फिरताना एक वेगळाच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडावा निसर्ग सान्निध्यामध्ये वेगळीच अनुभूती असते पहा. आणि त्यामुळं आज आठवणीनं मनात आलं की जरा थोडं बागेमध्ये जावं, शूटिंग घ्यावी. बघा पक्षी आवाज करतायत. असा हा उन्हाळ्यातील वृक्ष प्रसंगातसुद्धा पक्ष्यांचा आवाज मनाला बरंचसं सुख देऊन जातो. सुखाची अनुभूती क्षणमात्र तेवढंच बरं वाटतं पहा. काय वृक्षता कोरडेपणा हे मानवाला जीवनात निरसता तयार करते पहा. आणि उन्हाळा हा निरस्तेचाच असतो, त्यामुळे विशेष अपेक्षा उन्हाळ्याकडून करण्यात काही एक मजा नाही पहा. तरीही हे उंच उंच झाडं आणि त्याच्या सानिध्यामध्ये ही तिन्ही सांदाची वेळ हाही एक विलोभनीय आणि आनंददायक भाव आहे पहा. तसं ही बाग हिरवळ कमी आणि वर्दळ जास्त अशा या परिसरामध्ये असल्या कारणाने निगा आणि काळजी या बागेची विशेष काही नाही पहा. ज्या आम्ही एरियामध्ये राहतो जो पेठबीडचा भाग आहे आणि विशेष म्हणजे आता इथं हे काही मंदिरं आहेत हनुमानजीचे, त्यामुळे तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पहा. काय असतं, आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराचं एक चांगलं वर्णन करावं. काही वेळेला उणिवा जाणीव तर होतेच आणि त्या उणिवाबद्दलसुद्धा बोलायला काय हरकत आहे, कारण लोकांना लक्षात येतं की आपण बागेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, निसर्ग जपला पाहिजे, हिरवळ गावात असणे तितकंच गरजेचं आहे पहा. कारण हिरवळ जपली तर उन्हाळा हा असह्य होत नाही, असा हा भाग आहे पहा. आणि निसर्ग सान्निध्यातील ही संध्याकाळ थोडी वर्णनात्मक आणि हे जरा वेगळंच वाटलं ना, कारण रोजची रुटीन लाईफ ही वेगळी असते आणि आज जरा बाहेरची शूटिंग घेण्यामध्येही वेगळेपण जाणवते पहा. कारण आपल्या कंटेंटमध्ये बदल करण्याचा हा आजचा एक प्रयास आहे पहा. आणि बदल का करू नये, कारण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ही संध्याकाळ अशी विलोभनीय आणि वेगळं काही आपलं मनाचं मनोगत व्यक्त होताना हाही भाव खूप मनाला प्रसन्नता वाटते आहे ना. कमाल. तर असं आहे पहा, आपला परिसर, आपलं गाव, आपल्या गावातील बागा आणि तो तेथील निसर्ग हा आनंददायक जीवनाचा प्रवाह आहे. आणि हा प्रवाह काल ओघामध्ये मनाच्या मनोलयामध्ये व्यक्त होताना शब्दांचे सुमन आणि निसर्गाची ही वनराई आणि फुलं पानं हा अपूर्व सोहळा आहे. कसं पावसाळ्यात निसर्ग बहरून येतो, फुललेला असतो, परंतु या वृक्ष कडकडीत उन्हाळ्यामध्ये आपण अपेक्षा तरी काय व्यक्त करणार, असं आहे ना. तर असा हा परिसर आणि ही बागेतील बसलेली मंडळी हाही आनंद आहे. आणि चला आपण थांबूया काही क्षण बागेतील
असा हा प्रवाह, असा हा आनंद सोहळा आहे पहा. आहे ना गंमत? चला, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.